गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकारेषु सर्वदा मंगलमूर्ति मोरया। सद्गुरु कचरणा स्वामी सेवा संघ संचलित अध्यात्म विज्ञान आणि साधना या सत्रामध्ये आपण सध्या नवविधा भक्ती बघतोय। मागच्या भागामध्ये आपण श्रवण भक्ती बद्दल जाणून घेतले। भागवतातला जो स्कंद आहे, श्रवणम कीर्तनम विष्णुस्मरणपाद सेवनम अर्चनम वंदनम दास्य सख्य आत्मनिवेदनम, तर या श्लोकावरती आपण विवेचन करतोय। मागच्या भागामध्ये आपण श्रवण भक्तीबद्दल जाणून घेतलेलं आहे। आज जी 2 नंबरची भक्ती आहे, दुसऱ्या क्रमांकाची भक्ती आहे, ते म्हणजे कीर्तन भक्ती। कीर्तन भक्तीचा साधा आणि सरळ अर्थ असा आहे की भगवंताबद्दल जे काही तुम्ही बोलता, ज्याचं काही वर्णन तुम्ही करता तुमच्या वाचेनी, ते सगळं कीर्तन सेवाच आहे। आपल्याला असं वाटतं की कीर्तन म्हटल्यानंतर डोळ्यासमोर एक चित्र उभं राहतं की एक कीर्तनकार उभे आहेत, त्यांना साथ संगत करणारे, पाठीमागं अभंग म्हणणारे उभे आहेत, असं कीर्तनाचं चित्र नक्कीच निर्माण होतं, नारदीय कीर्तनाचं। तर समर्थांनी कीर्तन भक्तीची याच्या पुढे जाऊन व्याख्या केली आहे की फक्त एवढं म्हणजेच कीर्तन नव्हे, तर भगवंताबद्दल जे काही तुम्ही बोलता, भगवंताची कीर्ती वाढवण्यासाठी, भगवंताचं गुणवर्णन जे म्हणून तुम्ही काही बोलता तुमच्या वाचनी, पुढच्याला समजून सांगता, ह्या सगळ्या गोष्टी ह्या कीर्तन भक्तीमध्ये येतात। मग एखादं प्रवचन हे सुद्धा कीर्तन भक्तीमध्येच येतं। एखादं सुंदर संतांच्या बद्दलचं व्याख्यान असेल तर तेही कीर्तन भक्तीच ठरतं। थोडक्यात कीर्तन भक्ती म्हणजे अध्यात्म आणि भगवंत या विषयाशी निगडीत असं बोलणं। आता कीर्तन भक्तीची जी श्रेष्ठ उदाहरणं आपल्याकडे आहेत, त्यामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज आणि भगवत भक्त महान संत नामदेवराय हे कीर्तन भक्तीचे अतिशय सुंदर अशी उदाहरणं आहेत की ज्यांनी आपला आध्यात्मिक प्रवास हा कीर्तन भक्तीतूनच केलेला आहे। जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या ज्या काही रचना आज आपण वाचतोय, ह्या त्यांच्या स्वयंस्फूर्तीने निर्माण झालेल्या रचना आहेत। म्हणजे ते कीर्तनाला उभे राहिलेले असताना त्यांच्याकडून झालेली ती निर्मिती आहे। आणि म्हणून तुकाराम महाराजांचे अभंग जेव्हा तुम्ही वाचता तेव्हा एक खूप वेगळी आतुरता, भगवत भक्तीची तळमळ, जीवापाडची तळमळ तुम्हाला तुकोबारायांच्या अभंगामध्ये वाचायला मिळते। आता हे जे कीर्तन आहे हे स्वानंदासाठी असलं पाहिजे। हे कीर्तन कीर्तीसाठी आणि आर्थिक लाभासाठी शक्यतो असू नये। कारण कीर्तन भक्तीचा लाभ जर तुम्हाला व्हायचा असेल तर ही कीर्तन भक्ती ही स्वतःच्या आनंदासाठी, स्वानंदासाठी घडली पाहिजे। आणि कीर्तन भक्ती करत असताना भावही पाहिजे, कारण भाव असेल तरच त्याला गोडी येते। म्हणून मी म्हटलं की तुकाराम महाराजांच्या जेवढ्या रचना कीर्तन भक्तीतून निर्माण झालेल्या आहेत, याला एक विलक्षण गोडी आहे। तशीच त्यांच्या शिष्य परंपरेमध्ये निळोबारायांनी ज्या काही रचना केलेल्या आहेत त्याच्यामध्ये पण प्रचंड गोडी आहे। केव्हा भेट देसी जीवाच्या जीवना, आनंद निधाना पांडुरंगा, अशा एक प्रचंड आतुरतेने पांडुरंगाच्या दर्शनाची वाट बघणाऱ्या भक्ताच्या भावना अशा रचनांच्या मधून प्रगट झाली। ती कीर्तन भक्तीच आहे।
कीर्तन भक्ती मध्ये तुम्ही भगवंताबद्दल बोलत असता, भगवंताचं गुणगान गात असता, भगवंताची कीर्ती गात असता आणि त्यामुळं तुमची वाचा शुद्धी होत असते. कीर्तन भक्तीचा लाभ तुम्हाला दोन्ही बाजूने असतो. एक तर तुमच्याकडून भगवत भक्ती घडते कारण तुम्ही भगवंताचं गुणगान गाताय, आणि दुसरीकडून लाभ असा होतो की ही भगवत भक्ती जे ऐकतायत, हे तुमचं कीर्तन जे लोक ऐकतायत, त्यांच्या जीवनामध्ये जर काही परिवर्तन झालं, त्यापैकी कुणी नास्तिक असतील, त्यांना वाटलं की आपण भगवत भक्ती करायला पाहिजे, खरंच भक्तीमध्ये प्रचंड शक्ती आहे, गोडी आहे, तर आपण भक्तीला लागलं पाहिजे. तर असा एखादा मनुष्य भक्तिपंथाला लागला तर त्याचंही श्रेय तुम्हाला मिळतं, त्याचं पुण्य तुम्हाला मिळतं. तुमचं कीर्तन ऐकून एखाद्याला भाव प्रगट झाला, एखाद्याची व्यसनाधीनता सुटली, तर त्याचंही पुण्य तुम्हाला मिळतं. कारण साधारणपणे व्यसन करणारे लोक हे मोलमजुरी करणारे असतात, मजूर लोक असतात आणि अशिक्षित लोक असतात, ज्यांचं व्यवहार ज्ञान कमी असतं असे लोक असतात, अपरिपक्व लोक असतात की जे व्यसनाच्या अधीन जातात. आणि जेव्हा घरातला एखादा कर्ता पुरुष व्यसनाधीन होतो तेव्हा पूर्ण घराच्या अर्थव्यवस्थेवरती खूप मोठा परिणाम होतो. कारण ती व्यक्ती कमवणारी व्यक्ती असते आणि ती व्यक्ती जेव्हा व्यसनावरती पैसे खर्च करायला सुरुवात करते तेव्हा कुटुंबाचा विकास थांबतो. मग त्या कुटुंबातील वयोवृद्ध लोकांचं औषध पाणी असेल, लहान मुलांची शिक्षणं असतील, बाकीचा काही विकास असेल तर तो पूर्ण थांबतो. म्हणजे जे पैसे लहान मुलांच्या शिक्षणासाठी जायला पाहिजेत, त्यांना सुंदर दप्तर घेण्यामध्ये जायला पाहिजेत, त्यांना सुंदर गणवेश घ्यायला जायला पाहिजेत, तर पायी शाळेला जात असतील तर छानपैकी त्यांना बूट घेतले पाहिजे, चप्पल घेतली पाहिजे, यासाठी जो काही पैसा ह्या कुटुंबकर्त्याचा खर्च व्हायला पाहिजे, तो पैसा हा व्यसनाला खर्च होतो. आणि अशा घरामध्ये कलह निर्माण होतात, ह्या घरातली शांती निघून जाते. समजा तुम्ही भगवत भक्ती करताय, कीर्तन करताय, भगवंताची गोष्ट एखादी तुम्ही सांगताय आणि त्या माणसामध्ये परिवर्तन झालं, त्या माणसाला असं वाटलं की अरे रे रे, मी काहीतरी जीवनामध्ये चुकीचा मार्ग धरलेला आहे आणि हे किती सुंदर आहे, हे जे काही सांगतायत भक्तीमधली गोडी आणि ईश्वराबद्दल, भगवंताबद्दल, सद्गुरूंच्याबद्दल, बाबांच्याबद्दल जे काही सांगतायत हे खूप सुंदर आहे आणि आपण हा मार्ग धरला पाहिजे. आजपासून आपण आपलं व्यसन सोडून देऊया आणि आपण चांगल्या मार्गाला लागूया, असा समजा त्या व्यक्तीनं दृढ निर्णय घेतला, निश्चय केला आणि तो व्यक्ती समजा अध्यात्मामध्ये आला, त्यानं व्यसन सोडलं, तर याचं किती अंगाने तुम्हाला पुण्य मिळणार आहे. एक तर त्यानं व्यसनाधीनता सोडली म्हणजे त्याची सद्विवेक बुद्धी जी आहे ती कार्यान्वित झाली, म्हणजे व्यसनाधीनतेच्या माध्यमातून जी काही गुन्हेगारी समाजामध्ये होते ती थांबली. व्यसनावरती जो व्यर्थ पैसा खर्च होत होता तो आता प्रपंचाला लागला, मुलाबाळांच्या शिक्षणाला लागला, ह्याही आत्म्यांची दुआ तुम्हाला मिळणार आहे. ज्या पत्नीला ह्या पतीच्या व्यसनाधीनतेमुळे त्रास होत होता, कुटुंब चालवण्यासाठी त्या बिचारीला खूप श्रम घ्यावे लागत होते, तिचे श्रम वाचले, तर तिचेही आशीर्वाद तुम्हालाच लाभणार आहेत. कारण तुमच्यामुळं, तुम्ही जे काही कीर्तन सेवा केली, कीर्तन भक्ती केली, त्याच्यामुळं त्याची व्यसनाधीनता सुटली. म्हणजे अनेक अंगाने कीर्तन भक्ती ही समाजामध्ये प्रबोधनाचं काम करत असते. आणि म्हणून जेव्हा जेव्हा आपण काही बोलावं तर जास्तीत जास्त वेळ आपण ईश्वराबद्दल बोलावं, आपण भगवत भक्तीबद्दल बोलावं, आपण गुरुसेवेबद्दल बोलावं, गुरुपरंपरेबद्दल बोलावं, संतांनी निर्माण केलेल्या साहित्याबद्दल बोलावं, संत चरित्राबद्दल बोलावं, संतांच्या रचनांच्याबद्दल बोलावं. का तर हे बोलणं जे आहे ते कीर्तन भक्ती म्हणून गणलं जाणार आहे आणि ते माझ्या आयुष्यामध्ये त्याचं पुण्य जोडलं जाणार आहे. माऊली हरिपाठामध्ये म्हणतात, अनंत वाचार बरळ ती बरळ त्या कैच्या दयाळ पावे हरी. समाजामध्ये लोक अनेक गोष्टी बरळत असतात. काही लोक इतरांच्या निंदानालस्ती करण्यामध्ये गुंग झालेले असतात,
काही लोक इतरांची उणीधुणी काढत असतात, काही लोक राजकारणावरती चर्चा करत असतात, काही लोक ज्या गोष्टींशी आपला काही संबंध नाही, ज्या गोष्टींच्यामुळं आपल्याला काही फायदा नाही, ज्या गोष्टींच्यामुळं आपली कोणत्याही प्रकारची आध्यात्मिक उन्नती होणार नाही, अशा गोष्टींच्या बद्दलच चर्चा करत असतात आणि त्याच्यामध्ये वेळ घालवत असतात. तर हे न करता जर आपण कीर्तन भक्तीमध्ये वेळ घालवला, भगवत भक्तीमध्ये, भगवंताचं गुण गाण्यामध्ये जर आपण वेळ घालवला, हा वेळ जर आपण तिकडे दिला, तर ह्या कीर्तन भक्तीचा आपल्याला निश्चितपणे फायदा होऊ शकतो. आता कीर्तन करणार आहे म्हणजे तुम्ही जर कीर्तन भक्ती करणार असाल, तुम्ही जर भगवंताविषयी बोलत असाल, तर तुमच्यामध्येही तेवढा प्रेमभाव पाहिजे. तुम्ही तेवढ्या कळकळीनं भगवंताबद्दल बोललं पाहिजे. बघा, तुकोबारायांच्याच जीवनातला आणि छत्रपती शिवरायांच्या जीवनातला हा प्रसंग आहे की छत्रपती शिवाजी महाराज एकदा तुकोबारायांना भेटायला गेले आणि ते भेटायला आलेत ही बातमी मुघलांना कळाली आणि कीर्तन सुरू होतं, अर्थात तुकोबारायांचं कीर्तन. आणि किती प्रेमाने त्यांनी पांडुरंगाला बोलवावं. तर कीर्तन रंगात आलेलं आहे. तुकोबाराय पांडुरंगाचा दावा करतायत, खूप सुंदर त्याचं गुणगाण गात आहेत. आणि ते गुणगाण ऐकायला भगवंत तिथं असतोच, पांडुरंग तिथं प्रगट झालेला आहे. आणि मुघलांना बातमी मिळाली की छत्रपती शिवाजी महाराज हे तुकोबारायांच्या कीर्तनामध्ये आहेत आणि आता त्यांना आपण पकडू शकतो, कारण ते मोजक्या सैन्यानिशी तुकाराम महाराजांना भेटायला गेलेले आहेत. आणि मुघली सैन्य तिथं आलं आणि रावळामध्ये कीर्तन सुरू आहे. तुकोबाराय कीर्तनामध्ये गुंग झालेत आणि छत्रपती, जी मी पहिली भक्ती सांगितली श्रवण भक्ती, छत्रपती इतकं सुंदर कीर्तन ऐकतायत की त्या कीर्तनामध्ये इतका मोठा प्रचंड प्रेमभाव की छत्रपतींना सुद्धा क्षणभर ध्यानच लागले. प्रत्यक्ष पांडुरंग त्यांच्याही पुढे उभा राहिलाय आणि अशी भावसमाधी छत्रपतींची लागलेली आहे आणि प्रेमसमाधी तुकोबारायांची लागलेली आहे की त्यांना भानच नाही की आपण काय किती कीर्तन करतोय, काय करतो. आणि अशा प्रसंगामध्ये जेव्हा मुघली सैन्य तिथं आलं, त्यांनी बघितलं, बघतायत तर सगळेच छत्रपती शिवाजी महाराज दिसत आहेत त्यांना. जेवढे म्हणून श्रोते तिथं बसलेत कीर्तनाला, ते सगळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सारखे दिसायला सुरू झाले. आणि मुघली सैन्यांना नक्की कळेना की ही काय आहे. हा आपल्याला दृष्टीदोष झाला का, की भ्रम होतोय आपल्या दृष्टीला. आणि डोळे उघडझाप करून ते बघतायत तर पुन्हा तेच चित्र की तुकोबाराय सोडून सगळे छत्रपती शिवाजी महाराज दिसत आहेत. आता कुणाला बरं पकडावं. आणि अशी शंका निर्माण झाल्यानंतर बराच वेळ हा लपाछपीचा खेळ सुरू झाला आणि मुघली सैन्यानं शेवटी ह्याच्यामध्ये हार पत्करली आणि यांना कळालं की इथं आपण काही छत्रपतींना पकडू शकत नाही आणि ते निघून गेले. म्हणजे कीर्तन भक्तीमध्ये एखाद्या भगवत भक्तावर आलेला प्रसंग सुद्धा भगवंताच्या कृपेनं आपोआपच बाजूला सारला जातो. ह्याचं एक उत्कृष्ट हे उदाहरण आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर तो प्रसंग आला होताच, पण तुकोबारायांच्या कीर्तनाच्या माध्यमातून तो प्रसंग त्यांच्यापर्यंत पोहोचूच शकला नाही आणि त्यांच्या श्रवण भक्तीमध्ये कुठलीही बाधासुद्धा आली नाही. तर म्हणून कीर्तनकार जर तसा असेल, म्हणजे तुम्ही त्या प्रेमभावानं जर सांगत असाल पुढच्याला, तर त्याच्या विचारांच्या मध्ये नक्की परिवर्तन होतं, त्याच्या अंतःकरणामध्ये नक्की परिवर्तन होतं. पण तेवढी तीव्रता आपली सुद्धा असायला पाहिजे, तेवढं प्रेम आपलं पाहिजे. अशा प्रकारची कीर्तन भक्ती जर केली तर ह्या कीर्तन भक्तीतून आपली वाचा शुद्धी होते. जेव्हा आपण एखाद्याची निंदा नालस्ती करतो, एखाद्याचे गुणदोष काढतो आणि यावरती चर्चा करतो, तेव्हा आपल्याला वाचेचा दोष लागतो आणि हा दोष भोगावा लागतो. पण जेव्हा आपण कीर्तन करतो, भगवंताबद्दलच बोलतो, अध्यात्माबद्दल बोलतो, आपल्या सद्गुरूंच्या बद्दल बोलतो, तेव्हा आपली वाचा शुद्धी होते. आणि या वाचा शुद्धीमुळं आपली आध्यात्मिक उन्नती सहज साध्य होते. तर वाचा शुद्धी करण्याचा साधा सरळ मार्ग आहे आणि तो म्हणजे कीर्तन भक्ती.
आणि म्हणून कीर्तन भक्ती केली पाहिजे. नामदेवराय तर इतकं प्रेमाने कीर्तन करायचे पांडुरंगाचं की त्यांना भानसुद्धा नसायचं की घामाच्या धारा वाहत आहेत. नामदेवराय कीर्तन करताना प्रत्यक्ष पांडुरंग प्रगट व्हायचे आणि नामदेवरायाचा घाम पुसायचे आणि प्रेमानं तोंडावरून हात फिरवायचे. नामा, दमलास तू? किती सुंदर कीर्तन करतोस. म्हणजे भगवंताला सुद्धा इतका जिव्हाळा वाटावा, इतकं प्रेम वाटावं. म्हणजे ह्या भगवत भक्तामध्ये किती प्रेम भरलं असेल भगवंताविषयी आणि किती आतुरतेनं तो पांडुरंगाला बोलवत असेल ह्याची कल्पना केलेलीच बरी. आणि नामदेवरायांचा सुद्धा आध्यात्मिक प्रवास जो आहे, जी काही उन्नती आहे, ती सगळी ह्या कीर्तन भक्तीतून झालेली आहे. खूप मोठे कीर्तनकार म्हणून नामदेवरायांची ख्याती आहे. जेव्हा धर्मप्रचारासाठी, अध्यात्म प्रचारासाठी नामदेवराय पंजाबपर्यंत गेले, अर्थात त्या भागामध्ये त्यांना फारसं कोणी ओळखत नव्हतं, कारण नामदेवराय हे इकडं खूप प्रसिद्ध मोठे संत होते, कारण ते माऊलींच्या बरोबर होते त्या काळामध्ये आणि त्यामुळं नामदेवरायांचा इकडं खूप मोठा नावलौकिक होता. पण जेव्हा ते उत्तर भारतामध्ये गेले तर त्यांना फारशी लोकं ओळखत नव्हती आणि पंजाब भागातल्या एका मंदिरामध्ये त्यांनी मला कीर्तन करायचं आहे भगवंतासमोर अशी परवानगी जेव्हा मागितली, तेव्हा अर्थात यांना तिथं कोणी ओळखत नसल्यामुळं तिथल्या लोकांनी काही त्यांना परवानगी दिली नाही, की नाही म्हणाले इथं असं काही तुम्हाला करता येणार नाही, कारण भाषा मराठी आणि त्याच्यामध्ये हे बोलत आहेत. तर ठीक आहे म्हणाले नामदेवराय. आणि नामदेवराय हे त्या मंदिराच्या मागच्या बाजूला कीर्तनाला उभे राहिले. आणि तुम्हाला सांगतो, जेव्हा कीर्तन रंगामध्ये आलं, नामदेवरायांची जेव्हा भाव समाधी लागली, पांडुरंग प्रगट झाले, तेव्हा त्या मंदिरामध्ये जी विष्णूमूर्ती होती ती फिरली उलटी. म्हणजे जिचं तोंड पुढच्या बाजूला होतं ते तोंड मागच्या बाजूला फिरवलं मूर्तीनं आणि मूर्ती पाठमोरी झाली. हा चमत्कार जेव्हा तिथल्या लोकांनी बघितला, गावकऱ्यांनी बघितला, तेव्हा त्यांना कळालं की हे खूप मोठे भगवत भक्त आहेत, हे खूप मोठे संत आहेत. आणि मग नामदेवरायांचा तिकडेही उत्तर भारतामध्ये खूप मोठा प्रचार प्रसार झाला. त्यानंतर शीख समाजाचा जो धर्मग्रंथ आहे गुरु ग्रंथ साहेब, यामध्ये सुद्धा नामदेवरायांच्या काही ओव्यांचा समावेश आहे. शीख धर्मीयसुद्धा नामदेवरायांना गुरुस्थानी मानतात. हे त्यामुळं म्हणजे कीर्तन भक्तीला खूप महत्त्व आहे, कारण कीर्तन भक्ती ही भगवंताच्या जवळ जाणारी भक्ती आहे. कारण कीर्तन भक्तीमुळं आपल्यालाही आनंद होतो, म्हणजे कीर्तन करणाराला होतो, ऐकणाऱ्यालाही होतो, आणि एक वेगळं भावविश्व यामध्ये तयार होत असतं. म्हणून आपण जिथं जिथं शक्य आहे, जसं जसं शक्य आहे, आता इलेक्ट्रॉनिक मीडिया आलेला आहे, त्यामुळं आपण व्हॉट्सअप वापरतो, अनेक माध्यमं वापरतो, मोबाईल वापरतो, तर आपण जास्तीत जास्त आपल्या गुरुबंधूंशी, आपल्या सानिध्यात असलेल्या लोकांशी आध्यात्मिक बाबतीत बोलावं, भगवंताबद्दल बोलावं, संतचरित्राबद्दल बोलावं. दिवसातून काही वेळ हा आपण त्यासाठी काढला पाहिजे. आणि जास्तीत जास्त आपण लौकिक गोष्टींची चर्चा न करता जर आपण या गोष्टीची चर्चा करत राहिलो तर आपल्याला कीर्तन भक्ती घडू शकते. आणि शिवाय जेव्हा तुमच्याकडून एखादी चांगली गोष्ट ऐकायला मिळते, तेव्हा समोरची व्यक्तीसुद्धा तुम्हाला अत्यंत प्रेमानं फोन करेल की काही सांगा ना, तुम्ही जेव्हा बोललात ती गोष्ट मला सांगितलीत आणि मला ती खूप भावली. तुम्ही तुकोबारायांच्याबद्दल बोललात, खूप भावलं मला. तुम्ही ज्ञानोबारायांची ती ओवी मला सांगितलीत, आपली चर्चा झाली मागच्या फोनला आणि खूप बरं वाटलं. तरी असं करून तुमची भक्ती वाढू शकते. कीर्तन भक्तीतून सत्पुरुष निर्माण झालेले. आता बघा, जर आपण दासबोधामधली जर व्याख्या पकडली, समर्थ रामदास स्वामींनी जी कीर्तन भक्तीची केलेली आहे, तर त्याच्यामध्ये ते म्हणतात की भगवंताचं गुणगान गायलेल्या, भगवंताच्या गोष्टी जरी तुम्ही सांगितल्या तर ती कीर्तन भक्ती आहे. आता याचा जर धागा आपण पकडला तर जिजाऊ आईसाहेब ह्या छत्रपती शिवरायांना लहान असताना छत्रपती सगळ्या महाभारताच्या आणि रामायणाच्या गोष्टी सांगायच्या. पूर्ण महाभारत आणि रामायण हे जिजाऊ आईसाहेबांनी गोष्टी रूपामध्ये छत्रपती शिवरायांना लहानपणी सांगितलं. त्यामुळं छत्रपती शिवरायांचा भाव तयार झाला, एक धर्मरक्षणाची वृत्ती त्यांची तयार झाली. अन्याय काय असतो, चूक आणि बरोबर काय असतं हे त्यांना कळायला लागलं. धर्म म्हणजे काय हे त्यांना लहानपणी कळायला लागलं. आणि त्या
माऊलीनं ही केलेली कीर्तन भक्ती ही इतकी मोठी फळास आली की आज हिंदू हृदयसम्राट छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपानं हिंदवी स्वराज्याची निर्मिती जी झाली त्याची खरी बीजं ही जिजाऊ आईसाहेबांनी केलेल्या ह्या कीर्तन भक्तीमध्ये आहेत. जर तसे संस्कार जर छत्रपतींच्यावरती त्यांनी केले नसते तर छत्रपतींनी एवढा मोठा पराक्रम कदाचित केला नसता. छत्रपतींच्या मध्ये जी तळमळ धर्माबद्दलची निर्माण झाली, साधू संतांच्याबद्दलची जी आस्था निर्माण झाली आणि धर्मरक्षणासाठी जी त्यांनी तलवार हातामध्ये घेतली की हा अन्याय आहे, माझ्या स्वधर्मियांना मला वाचवलं पाहिजे, हा देश वाचवला पाहिजे, ही जी भावना तयार झाली ह्याची मुळं कुठंतरी त्यांना गीता माहिती होती, त्यांना रामायण माहीत होतं, त्यांना सत्य कळत होतं, त्यांना चूक आणि बरोबर ह्यातला फरक खूप कमी वयामध्ये कळायला सुरू झाला होता आणि त्याच्यामुळं हे इतकं मोठं व्यक्तिमत्व आज आपल्याला महाराष्ट्राला लाभलं. कीर्तन भक्तीचे इतके काही उदाहरणं सांगता येतील की किती फायदे आहेत कीर्तन भक्तीचे आणि काही करावं लागत नाही. यासाठी कोणत्याही प्रकारचा पैसा खर्च करावा लागत नाही, काही नाही. फक्त आपली सवय बदलावी लागते माणसाला की इतर काही न बोलता, समाजातल्या गुणदोषांच्या बद्दल न बोलता भगवत भक्तीवरती बोलावं. गोरोबा काकांच्या जीवनामधला सुद्धा जो प्रसंग आहे, मोठा भावनिक प्रसंग तो आहे की गोरोबा काकांचा मुलगा, गोरोबा काका भगवत भक्तीमध्ये रममाण असताना, पांडुरंगाची भक्तीमध्ये रममाण असताना चिखल तुडवत होते. कारण कुंभार काम करायचे, गाडगी मडकी बनवणं, विटा बनवणं हा त्यांचा व्यवसाय होता. आणि हे करत असताना लहान आपला स्वतःचा रांगणारा मुलगा कधी पायात आला हेही गोरोबा काकांना कळालं नाही. आणि तो मुलगा हा तिथं गतप्राण झाला कारण यांनी त्याला तुडवला आणि चिखलामध्ये हा मुलगा मिसळला. खूप वाईट घटना त्यांच्या बाबतीत झाली आणि त्यांच्या पत्नीनं सर्व दोष गोरोबा काकांना दिला की तुम्ही पांडुरंगाच्या भक्तीमध्ये इतके वेडेपिसे झाले आहात की तुम्हाला स्वतःचा मुलगासुद्धा पायाखाली आलेला कळाला नाही आणि तुम्ही त्याला मारून टाकलं, तुम्ही माझ्या मुलाला मारलं. आणि गोरोबा काकांना तर खूपच वाईट वाटलं कारण संत असतात, संत हे मृदू हृदयाचे असतात, कोमल हृदयाचे असतात. गोरोबा काकांना ते इतकं वाईट वाटलं. पण जेव्हा पांडुरंगाला पत्नी दूषण द्यायला लागली, पांडुरंगाबद्दल बोलायला लागली, तेव्हा गोरोबा काकाने हात उघडला की माझ्या पांडुरंगाबद्दल काही बोलू नकोस. आणि तेव्हा पत्नीनं गोरोबा काकांना शपथ घातली की खबरदार, तुम्हाला पांडुरंगाची शपथ आहे, मला हात लावाल तर. आणि मग पुढचा सर्व प्रसंग तुम्हाला माहीत आहे की पत्नी स्पर्श झाला म्हणून गोरोबा काकांच्या सासऱ्यांनी आता हे पत्नीला स्पर्श करत नाहीत म्हणून स्वतःची दुसरी धाकटी मुलगी आणखी गोरोबा काकांशी लग्न करून तिचा विवाह दिला. पण ह्या दोघींना स्पर्श झाल्यानंतर गोरोबा काकांचा इतका निश्चय होता कारण पांडुरंगाची शपथ आपल्याला हिनं घातलेली आहे आणि ह्या भावनेतून त्यांनी आपले स्वतःचे दोन्ही हात हे छाटून टाकले. आणि दोन्ही हात छाटल्यानंतर पुढं काही वर्षांनी असा प्रसंग निर्माण झाला की नामदेवरायांच्या कीर्तनाला गोरोबा काका गेले. आता बघा, गोरोबा काका खूप मोठे संत आहेत, खूप मोठे भगवत भक्त आणि इकडे नामदेवराई खूप मोठे भगवत भक्त आहेत. मी हे मुद्दाम यासाठी सांगतोय की दोन मोठ्या व्यक्ती एकमेकाच्या ऐकण्याच्या मनस्थितीत नसतात कधी, म्हणजे आत्ताच्या काळामध्ये. पण संतांच्यामध्ये भाव कसा असतो बघा की संत एकमेकावरती निश्चल प्रेम करत असतात, निर्भीळ प्रेम करत असतात. संतांच्यामध्ये हा भावच नसतो की तू मोठा की मी मोठा, तू श्रेष्ठ की मी श्रेष्ठ, हा भावच नसतो. नामदेवरायांचं जेव्हा कीर्तन, तेव्हा गोरोबा काकांना खूप आनंद झाला की आज नामदेवरायांचं कीर्तन मला ऐकायला मिळणार. आणि नामदेवरायांचं कीर्तन सुरू झालं आणि गोरोबा काका बसलेत कीर्तन ऐकायला. छान भाव समाधी लागली, कथा सुंदर रंगली. आणि जेव्हा पांडुरंगाचं भजन सुरू झालं, लोक हात वर करून टाळ्या वाजवायला लागले. खूप मोठा तिथं उत्साह निर्माण झाला आणि त्या भरामध्ये गोरोबा काका इतके गुंग झाले की तेही आपल्या तुटलेल्या हाताने टाळे वाजवता 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 कधी हात आले पुन्हा निर्माण झाले हे गोरोबा काकांनाही कळालं नाही. आणि जोर जोरात टाळ्या वाजवत आहेत, दोन्ही हातांनी टाळ्या वाजवत आहेत. आणि गोरोबा काकांचा जो छोटा मुलगा होता की जो त्या चिखलात येऊन गतप्राण झालेला होता, तो इतक्या वर्षानंतर गोरोबा काकांच्या मांडीवरती खेळतोय जिवंत. पांडुरंगाने या दोन्ही गोष्टी दिल्या गोरोबा काकांना. आणि गोरोबा काका तर विठ्ठल 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 विठ्ठल
असं नामस्मरण करत जोरजोरात टाळ्या वाजवत आहेत. नामदेवरायांच्या लक्षात आलं की गोरोबा काकांना हात आलेत. आणि नामदेवरायांनी हळू जाऊन गोरोबा काकांना सावध केलं, काका, अहो काका, तुम्ही टाळ्या वाजवताय. आणि जेव्हा गोरोबा काका भावसमाधीतून बाहेर आले, बघतायत तर आपले दोन्ही हात आलेले आहेत. आणि आपल्या मांडीवरती आपलाच तो छोटा मुलगा, रांगणारा मुलगा, जो गतप्राण झाला तेव्हा, तो खेळतोय. आणि इतका आनंद गोरोबा काकांना झाला. म्हणजे सांगण्याचा उद्देश जो आहे की भक्ती ही कधी वाया जात नाही. भक्ती ही फलद्रुप्त एक दिवस होते, पण तिला काही कालावधी आपण वाट बघितली पाहिजे. सब्र का फल मीठा होता है असं जे म्हणतात की भक्ती निश्चयानं करा, सबुरीनं करा. साईबाबांनी लोकांना हाच मंत्र सांगितला, श्रद्धा आणि सबुरी. श्रद्धा ठेव आणि सबुरी पण ठेव. त्यामुळं इथं ह्या प्रसंगामध्ये तुम्हाला बघायला मिळतं की गोरोबा काका खाताय झाले नाहीत, निराश झाले नाहीत. त्यांना पांडुरंगांना कुठलाही दोष लावला नाही. आणि नामदेवराय हे कीर्तन भक्तीमध्ये इतके श्रेष्ठ भगवत भक्त की त्यांच्या कीर्तनामध्ये हा अलौकिक चमत्कार व्हावा. म्हणजे त्यांच्या वाणीमध्ये किती मोठी ताकद असेल बघा, की त्या वाणीमध्ये गोरोबा काका इतके गुंग झाले, त्यांची भावसमाधी लागली आणि त्यांना पुन्हा हात आले. तर कीर्तन भक्तीमध्ये खूप श्रेष्ठ पणाचा भाव आहे. तर तुम्ही आम्ही ह्या कलियुगामध्ये जर आपण भगवत भक्तीचा प्रचार प्रसार करू शकलो, संत सद्गुरूंच्या मार्गाचा, त्यांच्या विचारांचा ह्या कीर्तन भक्तीच्या माध्यमातून प्रचार प्रसार करू शकलो, तर मला वाटतं आज समाजाला ह्याची खूप मोठी गरज आहे. कारण समाजामध्ये वैचारिक प्रदूषण खूप मोठं पसरलेलं आहे. आणि काही मंडळी कीर्तनाच्या नावाखाली ही आपली आर्थिक प्रगती साध्य करण्याच्या मागे लागलेले आहेत. आणि अशा वेळेस आपण जर भगवत भक्तीचा आपल्या परीनं थोडाफार जर प्रयत्न केला, समाजामध्ये जे आपल्या सानिध्यातले लोक आहेत त्यांना जर आपण भगवत भक्तीबद्दल सांगू शकलो, संत चरित्राबद्दल सांगू शकलो, संत वचनाबद्दल सांगू शकलो, तर मला वाटतं हे एक वैचारिक स्वच्छता अभियान ह्या देशात घडेल. आणि वैचारिक स्वच्छता खूप महत्त्वाची असते. कारण जे काही सामाजिक गुन्हेगारी घडते, कायदा आणि सुव्यवस्था अडचणीत आणणाऱ्या ज्या गोष्टी होतात, या गोष्टींच्या अभावामुळे होतात. जर लोकांच्यावरती आध्यात्मिक संस्कार झाले तर लोकांची वैचारिक पातळी उंचावते, प्रगल्भता येते, लोकांच्यामध्ये लीनता येते, एकमेकाला समजून घेण्याचा भाव निर्माण होतो आणि समाजामध्ये एक आपुलकी एकमेकाबद्दलची ह्या आध्यात्मिक संस्कारामुळेच होऊ शकते. आणि म्हणून आपण आपल्या परीनं समाजामध्ये कीर्तन भक्तीच्या माध्यमातून भगवंत भक्ती करायला पाहिजे, भगवंताची सेवा करायला पाहिजे. काही लोकांची व्यसनं आपल्यामुळं बंद झाली, काही लोकांची नशा आपल्यामुळं बंद झाली, तर याचा एक विलक्षण आनंद तुम्हालासुद्धा मिळेल. जेव्हा अशी एखादी व्यक्ती तुम्हाला येऊन सांगेल की मी ही गोष्ट सोडली तुम्ही बोलल्यामुळं, तर याचा एक वेगळा आनंद तुम्हालासुद्धा मिळेल आणि याचं एक कर्मपुण्य पण तुम्हाला मिळेल. आणि म्हणून आपण नवविधा भक्तीतल्या या कीर्तन भक्तीला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. तर हे महत्त्व जाणून घेऊन आपण यापुढं कीर्तन भक्ती करत राहूया. एकमेकाशी बोलताना भगवत भक्तीबद्दल जास्त बोलूया, सद्गुरूंच्याबद्दल जास्त बोलूया, त्यांच्या गोष्टींच्यावरती चर्चा करूया की जेणेकरून ऐकणाऱ्यालाही काहीतरी आध्यात्मिक लाभ घडेल आणि आपली ही कीर्तन भक्ती नक्की घडेल. बाबांच्या कृपेनं असेच आध्यात्मिक विचार आपण पुढच्या भागामध्ये ऐकू. पुढची जी भक्ती आहे दास्य भक्ती, त्याबद्दल पण आपण विष्णुस्मरण भक्तीबद्दल आपण पुढच्या भागामध्ये बोलणारच आहोत. तोही भाग तुम्ही नक्की बघा. सद्गुरूंनी आज आपल्या सर्वांची सेवा करण्याची संधी दिली याबद्दल सद्गुरू कचरणा स्वामींच्या चरणी मी विनम्र अभिवादन करतो आणि आपल्यालासुद्धा अभिवादन करतो की आपण कीर्तन भक्तीचा लाभ हा नक्की घ्या अशी प्रार्थना तुम्हाला करतो. सद्गुरू कचरणाथ स्वामी महाराज की जय. सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज की जय.
सद्गुरू दत्तात्रय स्वामी महाराज की जय. गुरुभक्तीचा विजय असो सर्वांसाठी. जय भगवान.